भारताच्या न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पदावर राहिलेले व्यक्तिमत्व आणि अध्यात्म यांचा संगम जेव्हा चर्चेत येतो तेव्हा समाजमन ढवळून निघतं। भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी नुकतीच आपल्या कुटुंबासह मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या बागेश्वर धामला भेट दिली। या भेटीने सध्या सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात मोठ्या वादाला तोंड फोडले। माजी सरन्यायाधीश गवई यांच्यासोबत त्यांच्या पत्नी तेजस्विनी गवई आणि पुत्र ज्योतिरादित्य गवई देखील उपस्थित होते। बागेश्वर धामच्या अधिकृत एक्स खात्यावरून या भेटीचे फोटो शेअर करण्यात आले, ज्यामध्ये गवई कुटुंब बागेश्वर बालाजीचं दर्शन घेताना आणि पूजा अर्चा करताना दिसतात। ही भेट केवळ वैयक्तिक श्रद्धेचा भाग आहे की यामागे काही व्यापक सामाजिक संदेश दडलाय, यावरून आता तर्कवितर्क लढवले जातात। विशेष म्हणजे निवृत्तीनंतर ही त्यांची पहिलीच भेट असली तरी सरन्यायाधीश पदावर असतानाही त्यांनी यापूर्वी अनेकदा या धामाला भेट दिल्याचं समोर आलंय, ज्यामुळे त्यांच्या या ठिकाणावरील दृढ श्रद्धेची प्रचिती येते। बागेश्वर बालाजीच्या दर्शनानंतर माजी सरन्यायाधीश गवई यांनी धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान सुमारे अर्धा तास दोन्ही मान्यवरांमध्ये आध्यात्मिक विषयांवर सखोल चर्चा झाली। या प्रसंगी धीरेंद्र शास्त्री यांनी गवई यांना भगवान बालाजींची एक पवित्र प्रतिमा भेट म्हणून दिली। माजी सरन्यायाधीशांनी केवळ दर्शनच घेतलं नाही, तर धामात चालणाऱ्या सामाजिक कार्यांचीही बारकाईने पाहणी केली। येथील गुरुकुल, संस्कृत शिक्षणाचे उपक्रम आणि विशेषतः प्रस्तावित कॅन्सर रुग्णालयाबद्दल त्यांनी माहिती घेतली आणि या उपक्रमांचं भरभरून कौतुक केलं। सनातन संस्कृती बळकट करण्यासाठी आणि समाजसेवेसाठी अशा संस्थांची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। श्रद्धा आणि समाजसेवा यांचा हा सुंदर समन्वय असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं। मात्र एकीकडे संविधानाचे रक्षण करते आणि दुसरीकडे आपल्या चमत्कारांच्या दाव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात असणारे धीरेंद्र शास्त्री यांची ही भेट अनेकांना पचनी पडलेली नाही। या भेटीचे फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर जणू वादळच निर्माण झालं। प्रसिद्ध वकील आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांनी या भेटीवर अत्यंत तीव्र शब्दांत टीका केली आहे। मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये असं म्हणत त्यांनी माजी सरन्यायाधीशांच्या या पावलावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। न्यायव्यवस्थेतील इतक्या मोठ्या पदावरील व्यक्तीने अंधश्रद्धा वाढवणाऱ्या आणि हिंदू राष्ट्राची मागणी करणाऱ्या व्यक्तीची भेट घेतल्याने न्यायव्यवस्थेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, असा आरोप टीकाकारांकडून केला जातोय। काँग्रेस नेते आणि पुरोगामी कार्यकर्ते युवराज मोहिते यांनीही या भेटीला विदारक चित्र म्हटलंय। त्यांच्या मते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमुळे आणि संविधानामुळे गवई साहेब सरन्यायाधीश पदापर्यंत पोहोचले। अशावेळी त्यांनी चमत्कारांचे दावे करणाऱ्या व्यक्तीकडे जाणं हा संविधानाचा अपमान आहे। सोशल मीडियावरही दोन गट पडलेत। एक गट याला वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग मानतो, तर दुसरा गट याला घटनात्मक मूल्यांच्या विरोधात असल्याचं सांगतंय। तर या दोघांच्या भेटीमुळे वाद का निर्माण झालाय, तर बागेश्वर धामचे पीठाधीश्वर हे जे धीरेंद्र कृष्ण शास्त्री आहेत, त्यांच्याभोवती वादाचं मोठं वलय निर्माण झालंय। त्यांच्या दिव्य दरबार आणि प्रेत दरबारमधील चमत्कारांच्या दाव्यांमुळे देशभर प्रखर चर्चा सुरू आहेत। विशेषतः 2023 मध्ये नागपूरच्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी त्यांना आपले अलौकिक सामर्थ्य सिद्ध करण्याचं खुलं आव्हान दिल्यानंतर या वादाला तोंड फुटलं होतं। टीकाकारांनी त्यांच्यावर भोळ्या जनतेची दिशाभूल करून अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप केला, तर त्यांच्या समर्थकांनी हे हिंदू धर्मावरील आक्रमण असल्याचं म्हटलं होतं। धार्मिक चमत्कारांव्यतिरिक्त धीरेंद्र शास्त्री यांनी भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची केलेली उघड मागणी आणि लव जिहाद तसेच धर्मांतराच्या मुद्द्यावरून केलेली आक्रमक विधानं यामुळे त्यांच्यावर जातीय द्वेष पसरवल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। राजकीय वर्तुळातही याचे तीव्र पडसाद उमटले होते। अनेक उजव्या विचारसरणीच्या नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला, तर विरोधकांनी त्यांच्यावर समाजात फूट पाडल्याची टीका केली। या वादाची मालिका इथेच न थांबता 2025 मध्ये त्यांच्या आश्रमाशी संबंधित महिलांच्या संशयास्पद हालचाली आणि कथित तस्करीच्या आरोपांमुळे नवीन कायदेशीर गुंतागुंत निर्माण झाली। यावरून अनेक ठिकाणी FIR देखील दाखल झाले आहेत। त्यामुळेच आता भूषण गवई यांनी धीरेंद्र शास्त्री यांची घेतलेली ही भेट वादाचं कारण ठरते।
माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आपल्या निवृत्तीच्या वेळी स्वतःला सेक्युलर असल्याचं म्हटलं होतं आणि ते बौद्ध धर्माचं पालन करत असल्याचंही स्पष्ट केलं होतं. तरीही सर्व धर्मांबद्दल त्यांना आदर असल्याचं त्यांनी नमूद केलं होतं. 6 ऑक्टोबर 2025ला सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने त्यांच्यावर जोडा फेकण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा संपूर्ण देशाने त्यांना पाठिंबा दिला होता. पण आज त्याच गवईंच्या धार्मिक भेटीमुळे लोकांच्या प्रतिक्रिया बदलल्यात. खरा वाद हा आहे की निवृत्तीनंतर एखादी व्यक्ती आपल्या खासगी श्रद्धेसाठी कुठेही जाण्यास स्वतंत्र असली तरी त्यांनी भूषवलेलं घटनात्मक पद हे सार्वजनिक संदेश देत असतं. महाराष्ट्रातील खरात प्रकरण आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या पार्श्वभूमीवर एक उच्च पदस्थ कायदेतज्ञ जेव्हा अशा विवादास्पद धार्मिक स्थळाला भेट देतात तेव्हा वैज्ञानिक दृष्टिकोन विरुद्ध अंधश्रद्धा ही जुनी लढाई पुन्हा एकदा पेट घेते. ही भेट आता केवळ आध्यात्मिक राहिलेली नसून ती आधुनिक भारत आणि पारंपरिक श्रद्धा यांच्यातील संघर्षाचं प्रतीक बनली आहे. दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राईब करा. धन्यवाद.